मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक ऐतिहासिक विषयावर चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडू शकतात. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या महत्त्वाच्या आणि शिक्षाप्रद विषयाला. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मनुस्मृतीवर नवा प्रकाश या ग्रंथातून मनुस्मृतीचा प्रथम अध्याय अभ्यासणार आहोत. या अध्यायात विश्वाची निर्मिती, मनु आणि मन्वंतरे यांचे गूढ, 4 युगे आणि त्यांचे काळ, तसेच 4 वर्ण व त्यांची कार्ये यांचा उल्लेख आहे. आपण या अध्यायातील 27 महत्त्वाच्या श्लोकांवर सखोल चर्चा करू, ज्यात श्लोक क्रमांक 8, 9, 12, 28, 31 ते 35 आणि 43, 44 यांचा समावेश आहे. हा याचा भाग पहिला आहे. या श्लोकांचे अर्थ आणि त्यामागील विचार स्पष्ट करताना आपण लेखक मोरेश्वर महादेवराव देशमुख यांचा अभ्यासपूर्ण दृष्टिकोन सुद्धा जाणून घेऊया. हा विषय अधिक समजून घेण्यासाठी आपल्यासोबत या प्रवासाला चला आणि मनुस्मृतीतील पहिल्या अध्यायाची गूढ ओकलूया. मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया या लेखकांचे विचार जाणून घेऊया. प्रथम अध्याय. या अध्यायात एकूण 119 रुचा असून त्यात या ग्रंथाची सुरुवात, विश्वाची निर्मिती, मनु आणि मन्वंतरे, 4 युगे त्यांचे काळ, 4 वर्ण त्यांची कार्ये आणि ब्राह्मणांची श्रेष्ठता हे विषय विशद करण्यात आलेले आहेत. या 119 रुचांमधील किरकोळ तपशिलांचे व बाष्कळ कल्पनांचे श्लोक वगळून 27 श्लोक या ग्रंथ प्रयोजनार्थ समाविष्ट करण्यात आलेले आहेत. यातील श्लोक 1 ते 27 यात मनु एकांतात बसला असता ऋषींनी त्याचे पूजन करून संपूर्ण वर्ण आणि त्यांनी युक्त अशा धर्माचा उपदेश करण्याची विनंती केल्यावरून मनु त्यांना संपूर्ण विश्व कसे निर्माण झाले याबाबतची माहिती विशद करतो. ही संपूर्ण माहिती अतार्किक, अवैज्ञानिक असून एखाद्या मद्यपानी कैफात केलेल्या अर्थशून्य बकबकी पलीकडे त्यांना अर्थ उरत नाही. अध्यायाचा समारोप इति मानवे धर्मशास्त्रे भृगु प्रोक्तया संहिताया प्रथमोध्याया या अंतिम चरणांनी करण्यात आलेला आहे. आता आपण एक श्लोक व त्या श्लोकाचा अर्थ पाहूया, जो लेखकांनी त्यांच्या या प्रकरणामध्ये घेतलेला आहे. श्लोक क्रमांक 8. सोभिध्याय शरीरात स्वस्वेत्सुक्षु विविधा प्रजा अप एव सत्सर्जार्दो तासु बीजमवा सृजतः. याचा अर्थ काय होतो तर विविध प्रकारची प्रजा निर्माण करण्याची इच्छा धरणारा तो परमात्मा जल निर्माण होवो असे केवळ ध्यान करून त्याच्या योगानेच प्रथम जल निर्माण केले व त्या जलामध्ये त्याने शक्तिरूप बीजाची पेरणी केली. श्लोक 9. तदंडमभव वदेम सहस्राशु सम प्रभमः तस्मै यज्ञे स्वयं ब्रह्मा सर्वलोक पितामह. याचा अर्थ काय आहे पहा. परमेश्वराच्या इच्छेने त्या बीजाचे अंडे झाले, ते सोन्यासारखे चमकू लागले. त्या अंड्यांमध्ये सर्व लोकांचा जनक परमात्मा ब्रह्म अवतीर्ण झाला. श्लोक क्रमांक 12. तस्मिन्नंडे स भववानुश्चित्वा परित्सरं स्वयमेवाच मनो ध्यानात दंडम करो द्विधा. याचा अर्थ आहे त्या अंड्यांमध्ये तो ब्रह्मा त्याच्या 1 वर्षाच्या कालावधीपर्यंत राहिल्यानंतर त्याच्या मनात त्या अंड्याचे 2 भाग व्हावेत असा विचार येताच त्या अंड्याचे 2 भाग झाले. श्लोक क्रमांक 13. ताभ्यास शकलाभ्या दिव्यं भूमिच निर्ममे मध्ये व्योम दिशच्वाष्टावया स्थानच शाश्वतम. याचा अर्थ काय आहे. फुटलेल्या अंड्यांच्या अर्ध्यावरच्या भागातून त्याने भूमी निर्माण केली व त्या दोन्हीच्या मध्ये आकाश, अष्टदिशा व समुद्र निर्माण केले. वरील श्लोकाचे अर्थ पाहता प्रथम जल निर्माण हो अशी परमात्म्याने इच्छा धरताच जल निर्माण झाले असे दिसते. पण ते उत्पन्न जल कुठे साठवून ठेवले होते, कारण अजून पृथ्वी निर्माण व्हायची होती. त्या बीजाचे अंडे झाले, त्यात परमात्मा स्वतः ब्रह्मा घुसला, त्यात वर्षभर थांबला. नंतर अंडे फुटले व स्वर्ग पृथ्वी निर्माण झाले. नंतर समुद्र, 8 दिशा निर्माण झाल्या. पृथ्वी तर ठीक आहे,
पण स्वर्ग कुठे आहे? भूमी निर्माण झाली त्याबरोबरच समुद्र, पहाडादी निसर्ग निर्माण व्हावयास होता. तसे न होता पृथ्वी निर्माण झाल्यावर तिच्यावर समुद्र कुठून आणून ओतले? तो परमात्मा स्वतःच्या इच्छेनेच जलनिर्मिती करू शकतो. त्याला स्वतःच्या इच्छेनेच तात्काळ संपूर्ण सृष्टी का निर्माण करता आली नाही? पाणी, बीज, अंडे, स्वर्ग, पृथ्वी, समुद्र, अष्टदिशा असा फापट पसाऱ्याचा पोरखेड का करावा लागला? एखाद्या वेड्यास अवलिया समजून मटका जुगाराचे शौकीनांनी त्यास येणाऱ्या मटक्याचा आकडा विचारल्यावर तो वेडा जे वेडेवाकडे हावभाव शब्द उच्चारतो त्याचे निरनिराळे अर्थ लावून मटका शौकीन मटका जुगारावर आकडा लावित असतात. तसाच हा वेड्यांचा बाजार आहे, हेच खरे असे इथे लेखकांनी म्हटले आहे. श्लोक क्रमांक 28. यंतु कर्मणि यस्मिन्स न्यूयत प्रथम प्रभु तदैव स्वयं भेजे सृज्यमान पुनः पुनः. याचा अर्थ काय आहे पहा. परमेश्वराने विश्वारंभी ज्या कर्मात ज्याची योजना केली त्या जीवाने पुन्हा पुन्हा जेव्हा जेव्हा तो उत्पन्न झाला तेव्हा स्वतःच ते कर्म स्वाभाविकपणे आपणहून धारण केले. श्लोक क्रमांक 29. हिस्त्र हिस्त्रे मृदुकुरे धर्माधर्मा वृत्तानुत्ते यद्यस्त्य सोहत्संगे तत्तस्य स्वयमाविशेत. याचा अर्थ काय आहे. हिस्त्र अहिस्त्र कर्म, मृदू क्रूर अधर्म, सत्य असत्य आदी ठरलेल्या गुणधर्माचे व कर्माचे लोक त्या त्या वर्णात पुन्हा पुन्हा जन्मतः राहिल्याने त्या त्या वर्णाचे गुणधर्म व कर्म त्या त्या वर्णात चालत राहिले. वरील दोन्ही श्लोकांचे अर्थ पाहता मनूने माणसाला पुनर्जन्म निश्चित करून ठेवला आहे. तसेच माणसांमध्ये आणि जनावरांमध्ये काही भेदभाव ठेवलेला नाही. जसे की डुक्कर कितीही जन्म घेतले तरी घाणीतच लोडणार, विष्ठा खात राहणार, तोच न्याय मनुष्य प्रजातीला लावण्यात आलेला आहे. म्हणजे प्रत्येक वर्ण देवाने निर्माण केला असून त्याबरोबरच त्या वर्णाची कर्मेही नेमून दिली आहेत, ज्यामुळे कितीही जन्म घेतले तरी त्या वर्णाची तीच कर्मे करीत राहणार. जसे एखाद्या वर्णास मेलेली गुरेढोरे ओढून नेण्याचे, विष्ठा वाहून नेण्याचे कार्य सोपविले असेल तर अनेक जन्म घेऊनही प्रत्येक जन्म तेच त्याला करावे लागणार. तोच त्याचा धर्म असणार. त्याच्या उन्नतीचा मार्गच बंद करून टाकला आहे. श्लोक क्रमांक 31. लोकांना तू विबुद्धयर्थ मुख बाहू रूपा ततः ब्राह्मण क्षत्रिय वैश्य निरवर्त येत. याचा अर्थ आहे लोकांची उन्नती व्हावी म्हणून ब्रह्मदेवाने आपल्या मुखातून ब्राह्मण, बाहूपासून क्षत्रिय, मांड्यांपासून वैश्य व पायापासून शूद्र निर्माण केले. मनुस्मृतीची संहिता भृगुकुळातील ब्राह्मण ऋषींनी केली असल्याने व या संहितेचा उद्देशच ब्राह्मणांचे श्रेष्ठत्व प्रस्थापित करणे असल्याने त्यासाठी त्यांनी ब्रह्मदेवासही वेठीस धरून त्याच्या देहाच्या निरनिराळ्या अवयवांना प्रसव वेदना दिल्या आहेत. त्याचबरोबर चारही वर्णाची अवैज्ञानिक उत्पत्ती सांगून जगातल्या पहिल्या आश्चर्याची नोंदही करून ठेवली आहे. जगातील कुठल्याही धर्मग्रंथात मानव प्रजातीची अशी अफलातून उत्पत्ती सांगण्यात आलेली नाही. अशी किमया फक्त आणि फक्त भारतातील भट ब्राह्मणच करू शकतात असे लेखक नमूद करतात. श्लोक क्रमांक 32. द्विधा कृत्वान् मनो देहमर्धेन पुरुषो भवत अर्धेन नारी तस्यास विराज्यमसृज प्रभू. याचा अर्थ आहे त्या देवाने आपला देह दोन भागात विभागून एका भागाने स्त्री झाला तर दुसऱ्या अर्ध्या भागाने पुरुष झाला व त्या दोघांमध्ये संभोग घडवून आणून विराट नामक पुरुषास त्याने निर्माण केले. श्लोक क्रमांक 33. तपस्यद्वा सृजन्ध्य तू स स्वयं पुरुषो विराट तेमा वितास्य सर्वस्य स्रष्टार द्विज सत्तमा. याचा अर्थ काय आहे. त्यानंतर त्या विराट पुरुषाने तप करून सर्व जगास निर्माण करणारा मनू जो मी आहे त्याला निर्माण केला. पूर्वी अंड्यांचे 2 तुकडे केले, आता तीच कल्पना राबून शरीराचे 2 तुकडे करून स्त्री पुरुष निर्माण करून विराट
निर्माण केला. विराट पुरुषाने मात्र हा कित्ता न गिरविता तप करून मनुस्मृतीचा जो जनक मनू याची निर्मिती केली आहे ना. भन्नाट कल्पना. सोम या मादक पेयाची नशाच काही औरसावी असे वाटले वाचून राहत नाही. मनुस्मृतिकाराने कथनानुसार जर विराट पुरुषाची उत्पत्ती ब्रह्मदेवाने आपल्या शरीरापासून निर्माण केलेल्या नरनारीतून केली तर विराट पुरुषाचे जनकत्व ब्रह्माकडे म्हणजे ब्राह्मणाकडे जाते व आपसुकच विराट पुरुषाने निर्माण केलेला मनू ही ब्राह्मणच ठरतो असे मानणे भाग पडते. श्लोक क्रमांक 34. अहम प्रासेसृक्षुत्सु तपस्य तवा सदृश्वरम पतिन्वे जानामसृजः महर्षींना दितो दश. याचा अर्थ काय आहे पहा. प्रजा निर्माण करण्याची इच्छा झाल्याने मी कठीण असे तप करून प्रथम 10 प्रजापती महर्षीस उत्पन्न केले. श्लोक क्रमांक 35. मरीची मत्र डिगरस्सो पुलस्य पुलः क्रतुम प्रचेतस्य वसिष्ठ च भृगु नारदमेव च. याचा अर्थ काय आहे पहा. मारीची, अंगिरस, अत्री, पुलस्त, पुलह, कृतू, वशिष्ठ, प्रचेतस, भृगु व नारद हे ती 10 महर्षी होते. कठीण तप केले म्हणजे काय केले हे स्मृतिकार सांगत नाही. पुढील श्लोक 36 ते 41 मध्ये या 10 ऋषींनी सर्व जीवसृष्टी नव्हे तर वीज, ढग, चंद्र, धनुष्य, देवांची स्वर्गातील निवासस्थाने, दुसरे 7 तेजस्वी मनो, नक्षत्रे आदी सारा निसर्ग निर्माण केल्याचे कथन केले आहे. परंतु या 10 पैकी कुणी काय काय निर्माण केले हे मात्र सांगितले नाही. निव्वळ अविश्वसनीय, अतार्किक, अवैज्ञानिक फेकाफेकीचाच एकंदर प्रकार दिसून येतो. श्लोक क्रमांक 43. पथवश्च मृगाश्वैव व्यालाश्रोभय तो दत्तः रक्षासी च पिशाचाश्व मनुष्याश्व जरा युजा. याचा अर्थ काय आहे पहा. गाय, म्हैस इत्यादी पशु, हरिणे ज्यास दोन्ही जबड्यात दात आहेत असे सिंह, राक्षस, मानव हे जरायुज गर्भातून जन्म घेणारे प्राणी होत. श्लोक क्रमांक 44. अंडज्यः पक्षिणः सर्पा नक्रा मत्स्यस्याश्च कश्चपः यानी चव प्रकरणादी स्थल जानोदकानिच्चः. अर्थ आहे पक्षी, साप, मगर, मासे, कासवे व अशा प्रकारचे सरडे इत्यादी प्रकारचे स्थलचर व शंखादी जलचर प्राणी हे अंडज होत. अंड्यातून उत्पन्न होणारे ज्या गोष्टी सर्वसामान्यच नव्हे तर अडाणी माणसालाही जरासे अवलोकन व अनुभवातून सहज माहिती होऊ शकतात अशा गोष्टी स्वयंभू मनूला जर ज्ञान म्हणून त्रिकालदर्शी ऋषींना सांगाव्या लागत असतील तर मनूकडून धर्मशास्त्र विचार जाणून घेण्यासाठी आलेले ते ऋषी त्रिकालदर्शी ज्ञानी ऋषी होते की बालवाडीतील विद्यार्थी होते असा प्रश्न सहज उद्भवतो. मित्रांनो, अशा प्रकारचे विचार लेखकांनी आपले पुस्तक मनुस्मृतीवर नवा प्रकाश यामध्ये मांडलेले आहे. मित्रांनो, मनुस्मृतीचा हा प्रथम अध्याय आपल्याला केवळ विश्वनिर्मिती, युगांचा प्रवाह आणि वर्णव्यवस्थेचे तत्वज्ञान शिकवत नाही तर जीवनातील मूलभूत तत्वांचे मार्गदर्शन वेगळ्या पद्धतीने इथे करतो. आज आपण या अध्यायातील महत्त्वाचे 27 श्लोक, त्याची अर्थ व लेखक मोरेश्वर महादेवराव देशमुख यांनी दिलेल्या अभ्यासपूर्ण व्याख्या अर्थ जाणून घेतले आहेत. या विचारांमधून आपण आपल्या सांस्कृतिक आणि वैचारिक परंपरेतील गाभ्याशी अधिक जोडले गेलो आहोत. त्याची माहिती आपल्याला मिळाली आहे. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कृपया लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची काय
कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा.